हाय, मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मी मागवलेली आहे इथे एक साडी, तर मी आता त्याचाच रिव्ह्यू देणार आहे। कारण की ही साडी मला संक्रांतीसाठी मागवली होती, पण ही मला थोडी लेट मिळालेली आहे। आणि आता ही कशी आहे हे मी तुम्हाला दाखवते। ही आहे नारायणपेठ आणि ब्लॅक कलरमध्ये आहे। तर हिचा मी रिव्ह्यू करणार आहे। मी ही एका व्हॉट्सअप ग्रुपवरून मागवलेली आहे, जे आपले सेलर असतात त्यांच्याकडनं। तर त्यांना पण रिव्ह्यू द्यायचा आहे मला ह्या साडीचा, त्यामुळे मी आता ही साडी कशी आहे हे तुम्हाला दाखवते। साडी छान आहे, कॉटनमधली आहे, पूर्ण लेंथला पण भरपूर आहे, बऱ्यापैकी आहे, छान। आणि ब्लॅक आणि रेडचं असं कॉम्बिनेशन आहे, टेम्पल बॉर्डर आहे त्याला। आणि ही नारायणपेठ मधली आहे, सेमी नारायणपेठ आहे। ही मला मिळालेली आहे 1050 रुपयाला, 50 रुपये डिलिव्हरी चार्ज होते। हा आहे याचा पदर। आणि आता मी ही मला असं वाटलं की ही साडी थोडी कमी आहे, म्हणून त्यासाठी मी आता संक्रांतीला जी साडी घातली की तीच साडी याला लावून बघणार आहे। नीट धरा, तर बघूया आपण ही साडी किती आहे, कशी आहे। लेंथला तर सेमच आहे दोघी पण, उलट आपली जी आहे आधीची साडी ती थोडी मोठी आहे लेंथला पण, बघू शकता तुम्ही। आणि आता आपण रुंदी बघूया याची किती आहे ते, बघू मी दिसते ना। की मी सेलरला हा प्रॉब्लेम सांगितला होता, पण ते बोलले की असं होणारच नाही, त्यामुळे तुम्ही त्याचा एक व्हिडिओ बनवा प्रॉपर आणि टाका। तर आता शिफ्टिंग आपलं आत्ताच झालेलं आहे, माझ्याकडे वेळच नव्हता हे करायला। आता सगळं झालेलं आहे, त्यामुळे म्हटलं चला पहिले ह्या साडीचा रिव्ह्यू करू आणि आपण मग। तर बघा, इतकंच ब्लाऊज पीस उरलेलं आहे, रनिंग ब्लाऊज आहे यातलं, हे इतकंच ब्लाऊज उरलेलं आहे। आता मी यात कसं ब्लाऊज शिवणार हे मला कळत नाहीये, म्हणून मी हे असं प्रॉब्लेम त्याने टाकलं होतं। फक्त आपले 2च मिऱ्या येत आहेत, म्हणजे 2 पण नाही, पूर्ण 1.5 मिरी येते बघा तुम्ही। आणि हे साधारण अर्धा मीटर तरी असणारच आहे। टेप द्या होती, तर बघू शकताय तुम्ही, मी तर इथं टेप घेतलेला आहे। आणि हे साधारण पूर्ण 50 पण नाही आहे, 44च आहे, 44च आहे। 44 सेंटीमीटरमध्ये ब्लाऊज होणारच नाही। आणि याचसाठी मी हा व्हिडिओ करते आहे की साडी चेक करताना आपण ऑनलाईन साड्या घेतो, पण असे प्रॉब्लेम येतात। आता हे ना तर रिटर्न जाणार आहे ना काही जाणार आहे, मला उलट आता यावरती वेगळं ब्लाऊज पीस असं रेडमध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घेऊन मला याच्यावरती शिवावं लागणार आहे आता। तर ही होती माझी 1000 रुपयेची साडी संक्रांतीसाठी घेतलेली, जी की पूर्णपणे फेल झालेली आहे। पण छान साडी मला आवडलेली आहे, त्यामुळे मी ब्लाऊजचा खर्च याच्यावरती करू शकते, इतकं काही असं नाही आहे। मला साडी आवडलेली होती म्हणूनच मी घेतली। तर जेव्हा मी ही साडी शिवेल ब्लाऊज याच्यावरचं, तर तुम्हाला दाखवेलच। आता म्हटलं हिला चला पिको फॉल पण करून घेऊया। आणि आता आजच मला माझी पुण्यातली पहिली ऑर्डर मिळालेली आहे, आणि ती पण 4 साड्यांची पिको फॉलची आणि 4 ब्लाऊजची। तर ही ऑर्डर पण मला लवकरच पूर्ण करायची आहे, सोबतच माझी पण साडी मला तयार करायची आहे। ही खरं तर मला घालायची होती संक्रांतीला, आणि संक्रांतीला नाही मिळाली, त्यामुळे मला ही साडी दुसरी घालावी लागली। ही जी आपली आहे ग्रे कलरची, ही घालावी लागली। ही मी मागच्या वर्षी घेतलेली होती। आणि ही साडी मला नवऱ्याने मागच्या वर्षी घेतलेली होती संक्रांतीला। आणि ही साडी पण काहीतरी 800-900 रुपयाचीच आहे, जास्त महाग नाही। ही सिल्क मधली आहे, आणि हिची जी बॉर्डर आहे ती आहे ग्रे कलरमध्ये, ग्रे आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन आहे। हे तर तुम्ही संक्रांतीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे। तर असा होता आजचा हा माझा साडीचा रिव्ह्यू व्हिडिओ। कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। तुम्हालाही असेच प्रॉब्लेम येतात की तेही मला कमेंट करून सांगा। ऑनलाईन खरेदी केल्यानंतर तुमचाही मला रिव्ह्यू द्या। चला भेटूया लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।